रोज नाश्त्याला काय बनवायचं, तसंच रोज मुलांच्या टिफिनला सुद्धा काय द्यायचं. तर आज आपण इथे रव्यापासून 8 वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता याच्या रेसिपी बघणार आहोत. आठवड्यामध्ये यातील 2-3 रेसिपीज आरामात करू शकता, तसेच मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. हेल्दी तर आहेतच, तशाच सगळ्या रेसिपीज या झटपट होणाऱ्या सुद्धा आहेत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला 1 कप रवा घेतलेला आहे. तर खूप बारीक आणि खूप जाड नाही, मीडियम साईजचा हा रवा आहे. त्याच्यामध्ये 1 कप भिजवलेले पोहे टाकलेले आहेत आणि पाऊण किंवा 1 कप दही टाकायचं आहे. माझ्याजवळ छाज होतं ते मी टाकलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून एका बाउलमध्ये हे सगळं बॅटर काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा अर्धा कप पाणी टाकून त्यातील सुद्धा मिश्रण इथे काढून घेतलेलं आहे. थोडंसं पातळ बॅटर बनवून घ्यायचं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत याच्याबरोबर खाण्यासाठी झटपट होणारी अशी चटणीसुद्धा बघूया. रव्यामुळे या मिश्रणाला गाठी पडलेल्या असतात, त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच याला झाकून ठेवायचं आहे. आता पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून अर्धा कप शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या डाळ्या टाकलेल्या आहेत. शेंगदाणे आणि डाळ्या थंड झाल्या की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये पाव कप ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 1 लसूणची पाकळी, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून याची चटणी बनवून घेतलेली आहे. चटणी बनवताना किंवा दळताना खूप पाणी टाकायचं नाही, लागेल तितकंच पाणी टाकून या पद्धतीने चटणी दळून घ्यायची. नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पाणी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या कोकोनट चटणीला लाल अखंड मिरची, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता याचा तडका लावून घेतलेला आहे. मी इथे थोड्याशा फास्ट रेसिपी दाखवत आहे कारण की व्हिडिओ भरपूर असा मोठा आहे. आता याच्यामध्ये तडका मिक्स करून घ्यायचा. इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. आता रव्याच्या मिश्रणामध्ये छोटा अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. त्याच्यावरती 1 चमचा पाणी टाकून इथे सोडा मिक्स करून घेतलेला आहे. साईडला लगेच तवा किंवा पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे कारण की मिश्रणामध्ये सोडा घातला की लगेच बॅटर आपण तव्यावरती टाकणार आहोत. तर आपण हा रव्याचा जाळीदार डोसा याची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बॅटर टाकलं आणि या पद्धतीने स्प्रेड करून घेतलं. खूप जाड किंवा खूप पातळ असा डोसा टाकायचा नाही. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. चांगल्या गरम पॅनवरतीच हा डोसा स्प्रेड करायचा आहे. त्याच्यामुळेच या डोस्याला चांगली जाळी पडते. जाळी पडली की गॅसची फ्लेम 1 मिनिटभर लो करायची आणि डोसा खालच्या बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर या डोस्याला एका साईडने भाजतात. मात्र बघा, जर वरच्या बाजूने पीठ थोडंसं ओलं राहिलं किंवा डोसा थोडासा ओलसर राहिला तर अशा वेळेस फक्त याला पलटी करायचं आणि फक्त अर्धा मिनटं वरची साईड भाजून घ्यायची आहे. म्हणजे डोसा ओलासुद्धा राहणार नाही आणि त्याची दुसरी साईड ती थोडीशी भाजलीसुद्धा जाईल आणि कलरसुद्धा त्याचा चेंज होणार नाही. बघा, मी लगेच याला पलटी करून घेतलं. म्हणजे हा जो व्हाईट पार्ट आहे त्याला जास्त भाजायचा नाही, तो तसाच ठेवायचा आहे. बराच वेळेस डोसा जर जाड काढला तर अशा वेळेस वरची साईड पटकन सुकत नाही, म्हणून या पद्धतीने पलटी करायचं आणि पटकन लगेच त्याला काढून घ्यायचं आहे. फक्त एकच साईड ब्राऊन कलरची होईपर्यंत भाजायची आहे. आणि हा डोसा जर एकदम पातळ काढला तर बघा जाळीसुद्धा भरपूर पडते आणि वरची साईडसुद्धा बघा आरामात भाजली जाते. तर या पद्धतीने जाळीदार स्पंजी असे डोसे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात आणि बघा एकदम मऊसूत असे डोसे तयार झालेले आहेत. आजपर्यंत जर हे डोसे बनवले नसतील तर मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्याबरोबर ही चटणीसुद्धा खूप छान लागते. टिफिनला जरी दिले तरी दिवसभर हे डोसे अजिबात कडक होणार नाहीत. शिवाय करायला वेळ आणि मेहनतसुद्धा कमी लागते. तर दुसऱ्या पदार्थासाठी 1 कप पोहे भिजवून घ्यायचे आहेत. तर पोहे भिजतील इतपत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 2-3 मिनटं पोह्यांमध्ये पाणी तसंच ठेवायचं आहे. आता इथे पाव कप रवा घेतलेला आहे. जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता. शक्यतो बारीक रवा वापरण्याचा प्रयत्न करायचा. खूपच जाड रवा असेल तर मात्र त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. जेवढा रवा आहे तेवढंच मी इथे दही घेतलेलं आहे. दही रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे. रवा आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यालासुद्धा 1 मिनटं साईडला ठेवायचं आहे. आता 2-3 मिनटामध्ये पोह्यांचं पाणी काढून घ्यायचं आणि पाणी गाळून पोहे दहीमध्ये टाकायचं आहे. तर बघा, जेवढं शक्य आहे तेवढं पोह्यांचं पाणी काढून घ्यायचं कारण की याचा आपण एक गोळा बनवणार आहोत. तर तो गोळा पातळ होऊ नये म्हणून पोह्यांचं जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही चाळणीवरती टाकून सुद्धा पाणी काढून घेऊ शकता. आता याच्यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची,
तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, जिरे पूड अशाही वस्तू घालू शकता. तर मी फक्त कोथिंबीर घातली आणि इथे बघा या पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे. आता या गोळ्याला आपण रेस्ट देणार नाही, कारण की आपण सुरुवातीला 1-2 मिनटं रवा आणि पोहे दोन्हीही भिजवून घेतलेले आहे. आता याचे या पद्धतीने लहान मोठे जसे आवडत असतील त्या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. फक्त छोटे छोटे तुम्ही गोळे किंवा बॉल्स बनवले तर ते लवकर बॉईल होतील किंवा शिजतील. आपण यांना वाफवणार आहोत, तर या पद्धतीने मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले. आता पाणी गरम करायचं आणि गरमागरम पाण्यावरतीच ही प्लेट ठेवायची आहे. तुम्ही ते तुमच्या घरातील कुठलंही स्टीमर वापरू शकता आणि या पद्धतीने त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून 10 मिनटं रव्याचे बॉल्स वाफवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इथे तडक्याची तयारी करून घेतलेली आहे. तर 10 मिनटामध्ये बघा मी ते झाकण काढलं आणि पूर्ण आतपर्यंत हे बॉल्स शिजलेले आहेत. आता यांना खाली उतरवून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण त्यांना फ्राय करणार आहोत. तर असे सुद्धा हे बॉल्स खूप छान लागतात. सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर खाऊन बघा. आता आपण यांना खमंग अशी फोडणी देणार आहोत. 2 चमचे गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी, 1 बारीक कापलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा तीळ, थोडीशी चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि या कडकडीत फोडणीमध्ये हे बॉल्स फक्त मिनिटभर फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा आपला दुसरा आयटमसुद्धा खूप झटपट बनवून तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतात आणि तसेच हेल्दीसुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे बॉल्स नक्की ट्राय करू शकता. याच्यामध्ये आपण कुठेही सोड्याचा वापर केला नाही. तर नाश्त्यासाठी अशा वस्तू झटपट बनतात. तसेच तुम्ही टिफिनलासुद्धा या वस्तू ट्राय करू शकता किंवा वाफवलेले बॉल बनवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवून सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा या पद्धतीने फ्राय करू शकता. आजपर्यंत यांना खूप छान चव येते. नक्की एकदा हे बॉलसुद्धा ट्राय करून बघा. सॉस किंवा खोबऱ्याची चटणी तुम्हाला ज्याच्याबरोबर हे बॉल्स आवडतात त्याच्याबरोबर ट्राय करू शकता. तर बघा आजपर्यंत हे बॉल शिजलेले आहेत आणि मस्त टेस्टी बॉल्स तयार झालेले आहेत. तिसऱ्या पदार्थासाठी पॅनमध्ये 2 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं, अर्धा चमचा बारीक कापलेले अद्रक, 1 बारीक कापलेली हिरवी मिरची, थोडासा हिंग, थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली टाकली आणि इथे फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता मी 1 कप रवा वापरणार आहे. त्याच्यामुळे रव्याच्या 1.5 पट इथे पाणी घातलेलं आहे. म्हणजे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. हा छोटा ग्लास आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आता या पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये मी 1 कप रवा घालणार आहे. तर जेवढा रवा वापरणार असाल त्याच्या 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. बारीकच रवा वापरायचा आहे. तर बघा रवा एकदम टाकून द्यायचा नाही. थोडा थोडा रवा टाकायचा आणि रवा पूर्ण ओला झाला की नंतरच बाकीचा रवा टाकायचा आहे. किंवा तुम्ही एका हाताने मिक्स करायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हळुवारपणे रवा टाकायचा आहे. रवा टाकून झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि 2 मिनटं फक्त लो फ्लेमवरती हा रवा या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने पाण्यामध्ये जर रवा घातला तर अजिबात गाठी पडणार नाहीत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून पटकन याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता झाकण ठेवल्यानंतर 5 मिनटं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला शिजेल. आता मी इथे 3 छोटे छोटे मिडियम साईजचे बटाटे चांगले शिजवून घेतलेले आहेत. अजिबात बटाटा कच्चा ठेवायचा नाही. आता या रव्यामध्ये हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर बघा जो नवीन बटाटा येतो तो वापरायचा, कारण त्याला चव खूप छान असते आणि तो लवकर शिजलासुद्धा जातो. तर मी छोट्या साईजचे 3 बटाटे याच्यामध्ये किसून घेतलेले आहेत. आता फक्त हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. वाटलं तर एखादा चमचा याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही. तर बघा तुम्ही इथं बघत असाल या पद्धतीचं हे मिश्रण तयार होतं. आता याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेली आहे. जर नसेल तर तुम्ही तांदूळचं पीठ घालू शकता, 1 चमचा बेसन पीठ घालू शकता किंवा 1 चमचा मैदा घातला तरी चालेल. फक्त आपण याला खरपूसपणा येण्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे. आता छोटे मोठे जसे हवे आहेत तसे इथे मेंदूवडे बनवून घ्यायचे आहेत. आता हे मेंदूवडे बघा एकदम पटकन बनवून होतात. जेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेवढाच वेळ मला मेंदूवडे बनवण्यासाठी लागलेला आहे. कुठेही व्हिडिओ कट किंवा फास्ट केलेला नाही. तर बघा या पद्धतीने छोटे मोठे मेंदूवडे बनवून घ्यायचे आणि हे मेंदूवडे खरंच खूप टेस्टी लागतात आणि झटपटसुद्धा होतात. तर अर्ध्या पिठाचे मी मेंदूवडे बनवून घेतले आणि अर्धं पीठ साईडला ठेवलेलं आहे. बनवलेल्या मेंदूवड्यांवरती सुती कापड झाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाहीत.
तोपर्यंत उरलेल्या पिठाचे मी इथे 4 समान भाग बनवून घेतलेले आहेत आणि त्याचे या पद्धतीने रोल करून घेणार आहे. या पद्धतीने प्रेस करत जायचं आणि हाताने फिरवत जायचं, म्हणजे असे लांब लांब रोल्स बनवून घ्यायचे आहे. तर मी इथे 4 रोल्स बनवून घेतले आणि यांना या पद्धतीने कापून घ्यायचं आहे. थोडेसे थंड झाल्यानंतर कापायचं. मिश्रण गरम आहे म्हणून सुरीला इथे चिटकत आहे. तर मी या पद्धतीने कापून घेतलं. तर एकाच पिठापासून आपण इथे 2 वस्तू बनवलेल्या आहेत. तर हा आपला चौथा पदार्थ आहे. तर बघा, या पद्धतीने कापून घेतलं. फक्त यांना तळायच्या आधी थंड करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी मेंदूवडे तळून घेणार आहे आणि नंतर हे बाईट्स तळून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मेंदूवडे सोडायचे. मेंदूवडे तेलामध्ये सोडल्यानंतर त्यांना अजिबात टच करायचं नाही. 1 मिनिटभर थांबायचं आहे, म्हणजे मेंदूवडे चांगले क्रिस्पी किंवा कडक होतील आणि नंतरच त्यांना या पद्धतीने पलटी करायचं आहे. फक्त चांगल्या गरम तेलामध्ये मेंदूवडे घालायचे आणि मेंदूवडे टाकल्यानंतर कुठेही गॅसची फ्लेम लो करायची नाही. मीडियम फ्लेमवरतीच हे मेंदूवडे आपल्याला तळून घ्यायचं आहे. रवा आणि बटाटा दोन्हीही आपण शिजलेलं वापरलेलं असल्यामुळे अजिबात आतमध्ये मेंदूवडे कच्चे राहत नाहीत. फक्त थोडे पातळ मेंदूवडे बनवायचे, म्हणजे पटकन तळून होतात. तर मला इथे हे 5 मेंदूवडे तळण्यासाठी 4 मिनिटं लागलेले आहेत. तर बघा किती छान गोल्डन कलर यांना आलेला आहे आणि यांची चवसुद्धा खूप छान लागते. आता या वड्यांबरोबर सुद्धा खोबऱ्याची चटणी म्हणा, शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा सॉस एन्जॉय करू शकता. हे सुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी हे मेंदूवडे तळून खाऊ शकता. तर बघा, एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतपर्यंत यांचा कलर आणि टेक्स्चर बघा, हे सुद्धा खूप छान लागतात. बऱ्याच जणांनी बनवले असतील आणि बऱ्याच जणांनी बनवले नसतील, तर एकदा ट्राय करून बघा. तर मी ते सांबर बनवलेलं होतं, तेच सांबर इथे मेंदूवड्यांवरती टाकून घेतलेलं आहे. उडपी पद्धतीच्या सांबरबरोबर हे मेंदूवडे खूप छान लागतात. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. आता तेच तेल मी पुन्हा गरम करून घेतलं आणि गरमागरम तेलामध्ये जे आपण बाईट्स कापून ठेवले होते ते मी इथे टाकणार आहे. तर सगळे बाईट्स घालणार नाही, अर्धेच बाईट इथे तळून घेणार आहे. बाकीचे भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर बघा, यांना सुद्धा मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करायची नाही, नाहीतर मेंदूवडे असू द्यात किंवा हे रव्याचे बाईट्स असू द्यात, हे तेलकट होण्याची शक्यता असते. यांनासुद्धा गोल्डन कलर आला की लगेच यांनासुद्धा काढून घेणार आहे आणि इथे आपले रव्याचे क्रिस्पी बाईट्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघत असाल, एकाच पिठापासून आपण इथे 2 पदार्थ बनवलेले आहेत. त्याच्यामुळे झटपट होतात, टेस्टी लागतात आणि वेगवेगळे पदार्थसुद्धा आपण एन्जॉय करू शकतो. रवा, दही, पोहे हे तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं. त्याच्यामुळे हे पदार्थ बनवण्यासाठी नवीन सामानसुद्धा आणण्याची गरज नसते. आहे त्याच वस्तूंमध्ये वेगवेगळे पदार्थ आपण एन्जॉय करू शकतो. आता हे बाईट्स मी तळून घेतलेले आहे आणि बाकीचे जे उरलेले बाईट्स आहेत त्यांना थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पावडर लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फक्त तुम्हाला ज्यावेळेस तळायचं आहे त्याच्या आधी अर्धा तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे आणि नंतरच तळायचे आहेत. आता या बाईट्सचा कलर बघा किती छान आलेला आहे. एकदम क्रिस्पी असे बाईट्स तयार झालेले आहेत. याला जिंजर बाईट्ससुद्धा म्हणू शकता, खूप छान लागतात. सॉसबरोबर हे रवा बाईट्स खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता 5व्या पदार्थासाठी पुन्हा पाऊण कप बारीक रवा घेतलेला आहे. अर्धा कप दही घेतलेला आहे. जेवढा रवा आहे तेवढंच दही घेतलं तरी चालेल. फक्त खूप कमी प्रमाणामध्ये दही घ्यायचं नाही. आता हे मिश्रण थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. खूप पाणी घालायचं नाही, फक्त रवा मिक्स होईल इतपतच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून या पिठाला 10 मिनिटं रेस्ट द्यायची आहे. 10 मिनिटांमध्ये बघा रवा किती फुगलेला आहे. नेहमी रव्याचा वापर करताना रव्याला थोडंसं मुरू द्यायचं, कारण की रवा भिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आता बघा, मिश्रण चांगलं घट्टसर झालेलं आहे. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं पातळ बॅटर बनवून घेतलं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायला विसरायचं नाही. तर या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही. चवीनुसार मीठ टाकलं, चांगलं मिक्स केलं आणि याच्यामध्ये आता छोटा अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. तुम्ही इथे इनोचा सुद्धा वापर करू शकता. सोड्यावरती चमचाभर पाणी घातलं आणि या बॅटरमध्ये सोडा मिक्स करून घेतलेला आहे. बॅटरमध्ये सोडा घालण्याच्या आधी तुम्हाला इडलीचं भांडं पाणी टाकून चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरमागरम भांड्यावरतीच आपल्याला
लगेच सोडा घातलेलं बॅटर ठेवायचं आहे. तर इथे इडलीच्या भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पटकन हे बॅटर टाकायचं आणि गरमागरम इडलीच्या भांड्यामध्ये या इडल्या स्टीम करण्यासाठी ठेवायच्या आहेत. रव्यामध्ये सोडा घातल्यानंतर पाणी गरम ठेवायचं नाही, सगळी प्रोसेस आधीच करून घ्यायची आहे. आता साईडला मी ते सांबरसुद्धा बनवून घेतलेलं आहे. आता 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती इडल्यांना चांगलं वाफवून घ्यायचं आणि बघा 10 मिनटामध्ये इडली किती फुगलेली आहे. घाई असल्यानंतर या पद्धतीच्या झटपट इडल्या नक्की बनवू शकता आणि थोड्याशा थंड झाल्या की या इडल्या लगेच हातानेच काढू शकता. इथे सुरी वापरण्याची सुद्धा गरज नाही, फक्त थोड्याशा साईड्स याच्या सुटू द्यायच्या आणि बघा किती स्पंजी आपली इडली तयार झालेली आहे. सोड्यामुळे थोडासा या इडलीला पिवळा कलर येतो, मात्र टेस्ट खूप छान लागते. या इडल्यासुद्धा आजपर्यंत बनवलेल्या नसतील तर नक्की ट्राय करून बघा. झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत आणि रवा हा शरीरासाठी चांगला असतो आणि रवा खाल्ल्यामुळे वजनसुद्धा जास्त वाढत नाही. तर बघा याच पद्धतीने मी सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत. फुगून एकदम डबल झालेल्या आहेत. मी सगळं मिश्रण या भांड्यामध्ये घातल्यामुळे थोड्याशा इडल्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, कारण मला सगळं बॅटर संपवायचं होतं. तर बघा किती सुंदर इडली आपली तयार झालेली आहे. नक्की या इडल्यासुद्धा ट्राय करून बघा. फक्त या इडलींबरोबर सांबरच करून घ्यायचं, कारण इडली आणि सांबर याचं कॉम्बिनेशन छान जातं. तर उडबी पद्धतीचं एकदम सोप्या पद्धतीचं सांबर याची रेसिपी मी पोस्ट केलेली आहे, तीसुद्धा जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. ते सांबरसुद्धा खूप छान लागतं. तर सगळ्या इडल्या इथे मी काढून दाखवलेल्या आहेत. एकदम जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे आणि त्याच्याबरोबर गरमागरम सांबरसुद्धा आहे. तांदूळ उडदाची इडलीसुद्धा छान होते, मात्र त्याच्यामध्ये भांडेसुद्धा भरपूर निघतात आणि डाळ तांदूळ भिजायला घालण्याचं आणि दळण्याचं सुद्धा टेन्शन असतं. तर ज्यांना इडली आवडते मात्र डाळ तांदूळ दळायचा कंटाळा येतो, ते रवा इडली नक्की ट्राय करू शकतात. ही इडलीसुद्धा खूप छान लागते. तर पुढचा पदार्थ बनवण्यासाठी जसं आपण इडलीला पीठ लावलेलं होतं तसंच पीठ लावलेलं आहे. रवा, दही, मीठ आणि सोडा. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि एक बारीक कापलेली हिरवी मिरची घेतली आणि ते पॅनवरती फक्त स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि इथे आपली आंबोळी तयार झालेली आहे. मी ते थोडंसं फास्ट दाखवलं कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर बघा दोन्ही साईडनी खरपूस अशी ते आंबोळी भाजून घ्यायची आहे. आंबोळी दोन्ही साईडनी भाजायची असते, त्याच्यामुळे जाड किंवा पातळ तुमच्या मनाने तुम्हाला जशी आवडते तशी बनवून घ्यायची आणि इथे आंबोळी तयार झालेली आहे. जे पीठ आपण इडलीला वापरलं तेच आंबोळीला वापरलेलं आहे. तर एका पिठामध्ये इडली आणि आंबोळी दोन्हीही बनवू शकता आणि दोन्हीही सांबर आणि सॉसबरोबर एन्जॉय करू शकता. ठाण्याला बघा या पद्धतीची इडली आणि आंबोळी भेटत असते. तर पुढच्या पदार्थासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि जे मी दाखवलं तेच दही मी सगळीकडे वापरलेलं आहे आणि पाव कप दही टाकून थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने पातळ बॅटर बनवून घेतलं. त्यालासुद्धा 10 मिनटं रेस्ट द्यायची आहे. तोपर्यंत इथे चटणी बनवूयात. त्याच्यासाठी पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव कप ओलं खोबरं, 1 चमचा काश्मीरी मिरची आणि थोडंसं पाणी घालून इथे चटणी बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे काश्मीरी मिरचीऐवजी अखंड भिजवून मिरचीसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी 2 चमचे कडकडीत तेलामध्ये पाव चमचा मोहरी, 7-8 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग टाकून कडकडीत फोडणी चटणीवरती टाकून घेतलेली आहे. तर इथे मी शेंगदाणे वापरले. तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी फक्त फुटाण्याची डाळ आणि खोबरं वापरलं तरी चालेल. तर बघा इथे दुसऱ्या पद्धतीची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता या मिश्रणाला सुद्धा ठेवून 10 मिनटं झालेली आहेत. तर बघा रवा इथे फुगलेला आहे. आता हे मिश्रणसुद्धा मी 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे, म्हणजे एकाच पिठापासून तुम्ही इथे 2 प्रकारचा नाश्ता बनवू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून बघा पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ बनवायचं नाही. चवीनुसार मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा म्हणजे छोटा अर्धा चमचा सोडा किंवा इनो घालायचा आहे. तर मी इथे इनो घातलेला आहे. इनोवरती चमचाभर पाणी टाकायचं आणि इनो मिक्स करून घ्यायचा. आता मिक्स झालेलं मिश्रण मी तेल लावलेल्या भांड्यामध्ये टाकणार आहे. तर इथे आपण ढोकळा बनवणार आहोत. तर मी इथे छोट्या प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं आणि लगेच त्या प्लेटमध्ये ढोकळ्याचं मिश्रण टाकलेलं आहे. आता चांगलं टॅप करायचं आणि वरतून काळी मिरी पूड आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आवडत असेल तर टाकायची, नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल. तर बघा बॅटरमध्ये इनो टाकायच्या आधी पाणी गरम ठेवायचं आहे आणि प्लेटला तेल लावून ठेवायचं आणि नंतर इनो घातल्या मिश्रण प्लेटमध्ये टाकून मिश्रण पटकन गरम पाण्यावरती ठेवायचं आहे, म्हणजे ढोकळा पटकन 10 मिनिटांमध्ये शिजतो.
तर इथे मी 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे आणि आता याला थंड करून घ्यायचं. मला इथे घाई होती म्हणून मी गरम गरमच हा ढोकळा काढून घेतलेला आहे. तर बघा इथे 10 मिनटामध्ये आपला ढोकळासुद्धा तयार झालेला आहे. इनो टाकायच्या आधी सगळी प्रोसेस करून घ्यायची, म्हणजे कारण इनो किंवा सोडा टाकल्यानंतर आपण जर थोडा वेळ थांबलो तर त्याची पावर संपते आणि ज्या वस्तू आपण बनवत आहोत त्या फुगत नाही. तर बघा इथे आपला रव्याचा ढोकळासुद्धा तयार झालेला आहे. तर हा सुद्धा ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा. कुठेही तेलाचा वापर न करता या पद्धतीचा ढोकळा तुम्ही नक्की खाऊ शकता. मी फक्त याला चमचाभर तेलामध्ये फोडणी देणार आहे. मोहरी, तीळ, अखंड लाल मिरची आणि कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकून मी इथे तडका लावून घेतलेला आहे आणि इथे आपला चटपटीत ढोकळासुद्धा तयार झालेला आहे. वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही वरतून बारीक कापलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. तर इन्स्टंट असा रवा ढोकळासुद्धा आपला तयार झालेला आहे. मी वरतून तडका टाकून घेतला. तुम्ही मोठ्या कढईमध्ये तडका देऊन मोठ्या कढईमध्येच हा ढोकळा मिक्स करून घेऊ शकता. तर बघा किती सुंदर आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे आणि ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे. तर चटणी, ढोकळा किंवा याच्याबरोबर सॉस, आंबट गोड पाणी, तळलेली मिरची, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याच्याबरोबर ट्राय करू शकता. आता यातील अर्ध मिश्रण आपण साईडला ठेवलं होतं त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये पाव कप पाणी टाकून पातळ असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. इथे सुद्धा एकाच मिश्रणापासून आपण 2 वस्तू बनवत आहोत. तुम्ही सुद्धा एकाच पिठाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता. पाव कप बारीक कापलेलं गाजर, थोडीशी मटार, एक अर्धा बारीक कापून घेतलेला कांदा, एक बारीक कापलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. चवीसाठी मी वरतून याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकलेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा पाव चमचा इनो घातलं. इनोवरती चमचाभर पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. इथे सुद्धा मिश्रणामध्ये इनो टाकायच्या आधी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. आता मिश्रणामध्ये इनो टाकून या पद्धतीने बॅटर बनवून घेतलं आणि गरमागरम तव्यावरती 1 चमचा तेल घातलं. त्याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी घातली आणि मोहरी थोडीशी फुलली की लगेच त्याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे. मिश्रण फक्त तेलावरती टाकायचं, त्याला अजिबात स्प्रेड करायचं नाही. ऑटोमॅटिक ते मिश्रण साईडला स्प्रेड होत असतं आणि फुगत असतं. ही रेसिपी किंवा हा नाश्ता या फोडणीच्या भांड्यांमध्ये बनवू शकता. मात्र या भांड्यांमध्ये जागा कमी असल्यामुळे साईडला चिटकतं सुद्धा आणि पलटी सुद्धा मारता येत नाही. आपण हा जो नाश्ता बनवलेला आहे तो गुजरातची फेमस डिश हांडवो या पद्धतीने बनवलेला आहे. तर याला तुम्ही हांडवो म्हणू शकता, आंबोळी म्हणू शकता किंवा बन डोसा म्हणू शकता. त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला आपण वाफ दिली आणि वरची साईड कडक झाल्यानंतर तेल टाकून त्याला साईडला पलटी मारायचं आहे. मध्ये जिथे जागा झालेली आहे तिथे पुन्हा चमचाभर तेल टाकलं. त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. पुन्हा आपलं जे रव्याचं मिश्रण आहे ते टाकलं. ते सुद्धा थोडंसं थिक झालं की त्याच्यावरती सुद्धा तेल घालायचं आणि त्याला सुद्धा साईडला पलटी करायचं आहे. म्हणजे मध्ये जी जागा होते तिथे आपण तिसरा आपला बन डोसा बनवू शकतो. आता हा मोठा तवा आहे त्याच्यामुळे मला इथे 4-4 डोसे किंवा हांडवो बनवण्यासाठी जमत आहे. तुमचा छोटा असेल तर 2-2 सुद्धा तुम्ही आरामात करू शकता. आणि मी इथे प्रत्येक डोस्याला किंवा हांडवोला मोहरीची फोडणी दिली आहे. तुम्हाला आवडत असेल तर दिली तरी चालेल, नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल. तर बघा एकदम क्रिस्पी असे आपले बन डोसे तयार झालेले आहेत. गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती या पद्धतीने तुम्ही एकाच वेळेस 5-6 बन डोसे बनवून घेऊ शकता. तर बघा एकाच पिठापासून आपण इथे ढोकळासुद्धा बनवला, बन डोसासुद्धा बनवला आणि इथे आपली टेस्टी डिश तयार झालेली आहे. आणि भाजीपाल्यामुळे ही हेल्दीसुद्धा आहे, टेस्टीसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा बनते. आजपर्यंत एकदम फ्लफी असे आपले बन डोसे किंवा हांडवो तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. किती जाड आहेत बघा आणि तेवढेच ते मऊसूत आणि सॉफ्टसुद्धा आहेत. तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या ॲड करून याला आणखीनही हेल्दी बनवू शकता. याच्यामध्ये मटार घातली की ती मटार तोंडामध्ये खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तर सेम रवा, दही वापरून आपण थोडेसे ट्विस्ट देऊन थोडासा चेंज करून इथे वेगवेगळ्या वस्तू नाश्त्यासाठी बनवलेल्या आहेत. रवा, पोहे, दही सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं. आठवडाभर रव्याचाच नाही, मात्र यातील 2-3 वस्तू तुम्ही आठवड्यामध्ये नक्की ट्राय करू शकता. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.